माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 22 अभिवाचन करत आहे. अध्याय 70 ते 73. अखेर धुंडवीचा वध झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होता क्षणीच मारुतीने स्नान करून राम नाम जप केल्यावर दुदुंबीशी स्वतः संग्राम करण्याची अनुज्ञा कृष्ण अर्जुनापाशी मागितले. कृष्णाने मारुतीला तशी आज्ञा देताच हनुमानाने आकाशात उड्डाण केले. त्यावेळी इंद्राला सुद्धा वाटले की आता या सर्व दैत्यांचा सर्व परिवारासह नक्कीच नाश होणार. मारुतीने दुदुंबीवर एक प्रचंड असे पर्वत शृंग उचलून फेकले, पण दैत्याने त्या शृंगाचे आपल्या एका शराने पिष्ट केले. दैत्य मारुतीस म्हणाला, अरे मरकटा, बलाढ्य शत्रूला घाबरवण्यासाठी पर्वत वृक्ष फेकणे या तुझ्या चेष्टा येथे अजिबातच चालायच्या नाहीत. दैवाताने हे कपीवर ऋण वान सोडला, पण रुद्रबाण सोडला, पण मारुतीने तो नुसत्या हाताने सहज दूर सारला. नंतर दैत्याने आपल्या हातातील 1500 गदा एकदमच त्याच्यावर सोडल्या, पण सारे व्यर्थ. शेवटी तोमर गदादी सर्व शक्ती एकवटून त्याने मारुतीस जर्जर केले खरे, पण मारुतीने आपल्या पुच्छाने दुदुंबास जखडून आकाशात उंच गरगरा फिरून शेवटी दूर समुद्रात फेकणार. तोच मारुतीस वाटले की शिववरदान लटके पडेल या भयाने त्याने दैत्यात सोडून माघार घेतली. पण मारुती असा परत आलेला पाहून पार्थास मनातून अतोनात दुःख झाले. मारुती त्याला म्हणाला, इतरांप्रमाणे आपलीही तीच जगत होणार हे ओळखून आपण जावे हे बरे. तेव्हा कृष्ण मारुतीस म्हणाला, अरे या दैत्याला भिवून आम्ही परतावे? छे छे, त्याच्याशी शेवटी आम्हीच झुंजून त्याचा पक्का चुरा करू, तेव्हाच स्वस्थ राहू. आता मात्र पार्थाने मौन धरले. ते पाहून मारुती म्हणाला, आपणच जर येथे असे निर्वाण पत्करले तर विजयी होऊन हस्तिनापुरास परत जाऊन धर्मकार्य कोण करणार? यावर श्रीकृष्णाने अर्जुनास विचारले की, अर्जुना, तू यावेळी असा स्वस्थ का? तुझा काही विचार असेल तो सांग. श्यामकर्ण अश्व यज्ञार्थ सुखरूप परत आणेन ही तुझी प्रतिज्ञा आहे. ती तुला तर पुरी केलीच पाहिजे. मग कृष्णानुज्ञेने मारुती अर्जुनाच्या ध्वजावर जाऊन बसला. अर्जुन रथारूढ होताच स्वतः श्रीकृष्णाने अश्वांना चौखुर उडविले. अशा प्रकारे पार्थ समरणांगणात येऊन महादैत्य दुदुंबी यांच्या समोरच थडकला. नंतर त्यांच्यात जे घनघोर युद्ध झाले ते काही विचारूच नका. सारे देव युद्ध पाहण्याकरिता वरती आकाशात विमानात बसून आले होते. ते तर उभय पक्षांचा प्रखर अग्नी अस्त्रांचा मारा पाहून भयभीत होऊनच पळून गेले. खाली असलेल्या जलाशयातील जलचर देखील त्या अस्त्रांच्या प्रभावाने पटापट मरू लागले. त्या दोघांनी एकमेकांच्या शास्त्राच्या साठ्यानेही पार रक्षा केली. अस्त्रावर अस्त्रे, गदावर गदा, तोमरावर तोमर, शक्तीवर शक्ती एका पाठोपाठ आपटून त्यातून निघणाऱ्या ज्वालांनी सर्व दरी भरून गेली. शेवटी पार्थाची यापुढे अधिक उपेक्षा केल्यास ही दरी ठिकाणावर राहणार नाही असे दुदुंबीस वाटून त्या दैत्याने आपल्या कुलगुरूचे नामस्मरण करून त्या 24,000 वर्ष लढणाऱ्या मत्स्य मगरापैकी अवाढव्य अशा या मगराच्या तोंडात अर्जुनाचा रथ फेकून दिला. त्याचे ते भयंकर विक्राळ दात घोड्यांना लागू नयेत म्हणून मारुतीने आपले दोन्ही कोपर तिरपे केले. यामुळे त्या सगळ्या रथाचा प्रवेश व्यवस्थितपणे मगरमुखी झाला. उरलेले सैन्य त्या दरीत जेथे जागा मिळेल तेथे दडून बसले. दुदुंबीचा अशा प्रकारे विजय होऊन तो अतिशय आनंदाने आपल्या नगराकडे परत गेला. दुदुंबीने जय प्राप्त झाल्याबद्दल आपल्या राजधानीच्या भोजकोट नगरात येऊन मोठ्या थाटाचा उत्सव केला. त्याच वेळी ब्रह्मवीणा घेऊन नारद मुनीने मुखाने हरिनाम घेत नाचत द्वारकेत प्रवेश केला. उग्रसेन बलराम यांनी नारदाचे मोठ्या आदराने प्रेमाने स्वागत वगैरे केले, पण नारदाचा कष्टी चेहरा पाहून त्यांच्या जीवाचा थरकाप झाला. मुने, आपण काही दुःखाची बातमी आणली आहे की आहे? असे बलरामाने मोठ्या कष्टाने विचारले. नारदाने पांडव सेनेचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तो ऐकताच सभेत एकच हाहाकार झाला. अंतपुरात ती कृष्णार्जुन पराजयाची बातमी जाताच तेथील स्त्रियांनी तर रडून रडून एकच आकांत गाजविला.
पण त्या सर्वांचे उद्धवाने मग सांत्वन केले व त्याचेच इच्छेनुरूप गरुडावर बसून ती सर्व यादव मंडळी समुद्रतीरी येऊन ठेपली. नारदांना कळ लावण्यास उत्तम संधी मिळाल्याने तो तेथून निसटला. तो थेट कैलासात शंकराकडे गेला. त्याची प्रशंसा करून पुढे त्याला म्हणाला, नंदिकेश्वरा, आता आपणच या आपत्तीमधून कृष्ण पार्थांना वाचवावे. ठीक आहे असे म्हणून शंकर स्वतः आपल्या गणांसह तिकडे जाण्यास निघाला. तेव्हा नारद तेथून पुन्हा त्या समुद्रतीरी जेथे समस्त यादव मंडळी उतरली होती तेथे येऊन बलरामास म्हणाला, अरे तू असा स्वस्थ का बसलात? चल उठ, असुरास ठार मारून दैत्यांचा ताबडतोब सूड घे, नाही तर आता शंकर येतील, तुझे श्रेय ते स्वतःकडेच घेतील. नारद वचनाने बलरामास चिड येऊन त्याने स्वतःच पुढे होऊन त्या दुदुंबी दैत्यास युद्धाकरिता आव्हान दिले. त्याबरोबर दैत्य क्रोधाने धावत येऊन त्या दोघांकडे मल्ल युद्ध, गदा युद्ध, शस्त्र युद्ध वगैरे नाना प्रकारची युद्धे झाली. दुदुंबीने सरते शेवटी आपल्या एका निर्वाण रुद्र मंत्रवानाने बलरामास एका दरीत दूरवर फेकून दिले. तेथे तो मूर्छित पडला. ते पाहून गरुडास अतिशय चव येऊन तो दुदुंबी बरोबर युद्ध करण्यास सज्ज झाला. त्यासही त्या दैत्याने आपल्याकडचे गदाशस्त्र सोडून होर पळून काढले. त्यात त्याचे दोन्ही पंख मात्र जळून खाक झाले व राहिलेला मांस कोथळा तोही लगेच एका शराने दुदुंबीने छेदून त्या गरुडास सुद्धा ठार केले. अशा रीतीने बलराम व गरुड यांचा नाश झाल्यावर नारद फिरून शंकराकडे गेला. इकडे रणांगणावर झालेले वृत्त निवेदन करून दुदुंबी व शंकराला येण्याची घाई करू लागला. तेव्हा शंकर वीरभद्रासह सर्व परिवाराबरोबर घेऊन रणांगणाकडे निघाला. त्याने दुदुंबीस तेथे पाचारण करून कृष्णारिकास सोडून देण्याबद्दल बजावून सांगितले. पण दैत्याने वरप्राप्तीमुळे त्याला आलेल्या अजिंक्यपणाच्या ताठ्याने प्रत्यक्ष शंकरास सुद्धा जुमानले नाही. मग त्या दोघांचे द्वंद्व युद्ध होऊन त्यात शंकराने जे युद्धामध्ये करू नये तेही केले. शंकराने आपला त्रिशूळ परशुपतास्त्राम दुदुंबीवर सोडले. त्यामुळे तर सारे त्रिभुवन जळू लागले. हे पाहून नारद ब्रह्मदेवाकडे गेला. वृत्तांत त्याला सांगून जगाचे संकट टाळा, शंकराला आवरा, दैत्यास ठार करा असे परोपरीने विनवू लागला. तेव्हा ब्रह्मदेव शंकराकडे आले व म्हणाले, दयानिंदे, तुम्ही हे काय रंगले आहे? तो तर तुमचा वरद पुत्र आहे, त्यास आपण असे जाळू पाहता, हे काय म्हणावे तरी? तेव्हा शंकराने सांगितले की माझा त्रिशूळ पशुपतास्त्र जर दुदुंबीनेही कृष्ण व पार्थ यास परत दिली नाही तर त्या दुदुंबीची रक्षा करून टाकतील. मग ब्रह्मदेव दुदुंबीकडे जाऊन म्हणाले, अरे दुदुंबी, ज्या शंकराने तुला जन्मास घातले, अजिंक्य असा वर सुद्धा तुला दिला, त्यालाच तू आता बघू पाहतो आहेस की काय? अरे पितृहत्येचे कोणाचे तरी कधी बरे झाले आहे काय? ज्यांचे शक्तिरस सामर्थ्य एका निशिमात्र सर्व त्रिभुवन जाळून खाक करायचे, त्यापुढे तुझी ही दरी, त्यातील नगरी यांची अशी मातब्बरी काय चालणार आहे? शंकराने एवढे सामर्थ्य असताना तू त्यांच्याशी अशी झुंज मांडली आहेस, तेव्हा तुला काय म्हणावे तेच कळत नाही. याच तो माझे ऐक. शंकराचे म्हणणे पुरे करून तू त्याला शरण जा. आपल्या वडिलास शरण जाण्यात दूषण नसून उलट भूषण आहे. तेव्हा त्या दैत्याने ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे शंकराचे त्रिशूळ पाशुपतास्त्र व ते 2 श्यामकर्णही शंकराचे पायावर वाहिले. पण त्यास पार्थ कृष्णाधिक रथ मात्र परत करता येईनात. नंतर नारदाने ब्रह्मदेवास विचारले, मत्स्यमुखातून त्या तिघांचे मोचन कशा प्रकारे होईल बरे? ब्रह्मदेवाने तेव्हा सांगितले, मुने, त्यांच्या युद्धाची 24,000 वर्ष संपत आली तेव्हा कृष्ण आता स्वतःच त्या विशाल मगर मुखातून बाहेर येईल, इतरांनाही आपल्याबरोबरच बाहेर आणील. मग नारद तिकडे दरीत पडलेल्या बलरामाकडे गेले व तो शुद्धीवर आला आहे असे पाहून त्यास म्हटले, श्रीकृष्णास आता वैकुंठ मिळाले आहे, तेव्हा तूही तिकडेच जा. नंतर नारदाने सर्व स्त्रियास श्रीकृष्ण आता वैकुंठ प्रत गेले असे सांगताच त्या श्रीकृष्णारिकांचा आक्रोश गगनात मावेना झाला. त्या सर्व द्रौपदीला दोष देऊ लागल्या, म्हणू लागल्या की तुमचा अश्वमेध यज्ञ पुरा करण्याकरिताच आमचा कृष्ण कामी आला.
आम्हाला थोडेच त्या तुमच्या यज्ञाचे पुण्य लाभणार होते. आता तूच सांग की आम्ही प्राणवल्लभाशिवाय जगात कसे राहावे. अशा प्रकारे शोक करीत समुद्रातच उड्या मारून कृष्णाच्या भेटीत जाण्याची त्या तयारी करू लागल्या. श्रीकृष्णास आपल्या कांताचा विलाप मगराच्या उदरात ऐकू गेल्यामुळे तो अतिशय घाबरा झाला. कारण अजून त्याला वर येण्याकरिता 7 दिवसाचा तरी अवधी लागणार होता. पण आपल्या कामिनीकरिता आता त्याला लवकर येणे भाग पडले. त्याने आपल्या जवळ असलेल्या संजीवक शक्तीने प्रथम मारुती अर्जुन यास सावध केले. मारुतीच्या साहाय्याने ते सर्व मगरमुखातून सुखरूप बाहेर आले. तेव्हा सर्व परिवारास अतिशय आनंद झाला. त्या काळी कृष्णाने केलेल्या कालिया मर्दनाची आठवण पुन्हा एकदम सर्वांना झाली. ती बातमी बाहेर पसरताच अखिल महाभारतीयांना अत्यंत आश्चर्य वाटले. अर्जुन पुन्हा दुदुंबी बरोबर युद्धास तयार झाला. नारदाने ईश्वराचे दुदुंबीशी झालेले भीषण युद्ध वर्णन करून त्या सर्वांस संतोषित केले. बलिराम तर नारदाने सांगितलेल्या दुःखद वार्तेवरून स्वतः अग्निकाष्टे भक्षण करण्याच्या तयारीत होता. तोच त्या श्रीकृष्णादी येऊन भेटले. गरुडासही कृष्णाने संजीवक शक्तीने परत जिवंत केले. रुक्मिणी जी समाधी स्थितीत होती तिला सावध करून बलरामासह त्या सर्व स्त्रियांना द्वारकेस पाठवून दिले. अमृत आणण्याकरिता गरुडास पाताळात पाठविले. जेव्हा मारुती रामचरणी जाण्याची श्रीकृष्णाकडे अनुज्ञा मागितली तेव्हा कृष्ण म्हणाला, हे मारुते, माझ्या सर्व पांडव सैनिकांना भक्तांना येथील प्रचंड अशा रणात शोधावे लागेल. तरी काही काळ तू येथेच थांब. शिवाय दुदुंबीने आपले श्यामकर्ण वारू जरी परत दिले असले तरी त्याने आपले मांडलिकत्व सुद्धा पत्करले पाहिजे. तेव्हा नारद, तू दुदुंबीत जाऊन सांग की नुसते आमचे श्यामकर्ण परत देऊन आता युद्ध असे थांबत नाही, तर आमच्या श्यामकर्णाचे रक्षण करण्यास आमचा मांडलिक म्हणून तू सुसैन्य आमच्याबरोबर आले पाहिजे. नारदाने तो निरोप दुदुंबीस कळविला. पण दुदुंबी आपल्याच विजयश्रीत गर्क होऊन केलेला असल्याने त्याने नारदाच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्ष केले. हे समजताच कृष्णाने अर्जुनास म्हटले, पार्था, तू मारुतीस येथेच थांब. आता मी एकटाच दुदुंबीचा वध करून लगेच परत येतो. मग कृष्णाने अगदी छोट्या वामनमूर्ती ब्राह्मणाचे रूप घेऊन दुदुंबीच्या विजयोत्सवात जाऊन त्याला म्हटले, माझे बंधू व बायका मुले द्वारकेला आहेत. माझ्या मुलाचा व्रतबंध करावायचा असल्याने धर्मनगराला चाललो होतो. पण तू पांडवांच्या सैन्याचा विध्वंस केलास, त्यात कृष्णार्जुन नियमाले आहेत असे ऐकतो. आता पृथ्वीवर आम्हाला दाता कोणी उरला नाही. आमचा कर्मयोग ओढवला तरी आता तुझ्यावरच आम्हा याचकांची सर्व भिस्त अवलंबून. दैत्य म्हणाला, महाराज, आपली इच्छा असेल ते मला सांगा, मागा, ते मी अवश्य देईन. ब्राह्मण म्हणाला, मला मौजी बंधनास पुरेल इतका पैका द्यावा. ठीक आहे असे म्हणून दैत्य आपल्या सर्व राण्यांचं सुचिरभूतपणाने ब्राह्मणांच्या हातावर दानाचे उदक सोडावे या विचाराने स्नानास बसला. तोच कृष्णाने आपले सुदर्शन चक्र स्नानाच्या पाण्यात घातले. त्यामुळे ते पाणी अतिशयच उकळून त्याच्या अंगावर पडले. त्या सरशी त्याची 300 शिरकमळे, 3000 हात, स्वतः तो, त्याच्या राण्या, सर्वांचे अवयव पाण्याने होरपळून निघून पक्व झालेल्या फळाप्रमाणे गळून पडले. चोहीकडे एकच आकांत झाला. कृष्ण आता माझा दाता निमाला म्हणून लटकाच आकांत करून तेथून निसटला. तो अर्जुनास येऊन मिळाला. त्याने तेथे दुदुंबीचा झालेला सर्व वृत्तांत पार्थास निवेदन केला. तिकडे गरुडाने अतिशय रणख्याती करून पाताळातून अमृत आणले. त्यामुळे दोन्हीकडील भगवत भक्त सैनिक परत जिवंत झाले. जनमेजयाने जमिनीस विचारले, मुने, युद्धोत्तर आपण सर्व जिवंत होणार अशी खात्री असता लढण्यात काय मौज आहे? तेव्हा जैमिनी सांगू लागले की युद्ध आणि क्रीडा यात फरक आहे. प्रत्येकाने खेळण्यापुरती चुरष्ट व्हावी. खेळणे संपल्यावर मात्र फिरून स्नेही व्हावे. अशी जी खरोखरीची कर्मवृत्ती असते तीच शेवटी समरणांगणातही आपणास अनुभवास येते. कायमचे असे कोणाचे शत्रुत्व बहुधा फार कमी असते. शत्रुपक्षातही प्रेमाचे दुसरे टोक गाठणारी उषा
अनिरुद्धासारखी निघताच की, पण प्रेम स्नेह हे मात्र कायमचे अविट भाव असतात. मूळ स्थिती प्रेमाची, पण मत्सर, द्वेष, भांडण, लोभ इत्यादी तात्पुरते विकार मनाच्या आंदोलनाचे असतात. जसे सोने हे मूळचे असते, दागिना ही नंतरची घडामोडीची कृती असते. दागिना हा काही सोन्याचा मूळ घटक नव्हे, तथापि तात्पुरती का होईना ती भावना तीव्र असते असे आपण मानले तरी मरणोत्तर आपण आपल्या मुलांच्या मार्फत जिवंत असतोच. मुले नसली तरी निदान सजातीय तरी आपणास मानत असतात ना. खात्री हीच आपले अमृत होय. युद्धानंतर गरुडाने ताबडतोब सर्व मृत सैनिकांना अमृत शिंपडून जिवंत केले. रक्ताच्या ज्या लाल नद्या ज्यातून प्रेते भरभरून वाहत होती, त्या पुन्हा एकदम शुद्ध जलमय होऊन पूर्वीच्या स्वरूपात वाहू लागल्या. आणि पुढ्यात ऐका, कृष्णाने दुदुंबास ठार मारल्यावर त्याची सगळी नगरी लुटली. मग नारदाने धावत धावत जाऊन दुदुंबीचे 2 महापराक्रमी पुत्र रणवीर रणधुरधर यास सांगितले की, अरे पहा, तुमच्या पित्यास कृष्णाने महाकपटाने ठार मारले, तुमची नगरी लुटून फस्त केली. असे असता तुम्ही येथे असे स्वस्थ बसला, हे तुम्हाला शोभते काय? जर तुम्ही पित्याच्या वधाचा सूट ताबडतोबीने उव्हाल तर दुदुंबीच्या पोटी तुम्ही व्यर्थ जन्मास आला असे होईल. तुमच्या मृत माता पितरांच्या आत्म्यास फार खेद वाटेल. अशी नारदाने तेथे जाऊन आग लावून दिली. इकडे कृष्णार्जुनास दुदुंबीचे भयंकर पराक्रमी पुत्र तुमच्यावर चालून येत आहेत असे सांगताच श्रीकृष्णाने पटकन आपली मोहिनी त्यांच्यावर सोडून सृष्टीचे अतिशय आकर्षक आणि सुंदर कलारूप त्यांच्या समोर दाखविले. त्यामुळे ती दोन्ही मुले फारच आश्चर्यचकित होऊन गेली. लगेच कृष्णास शरण आली. हे पाहून नारद तर एकदम गार होऊन गेला. त्यालाही त्यावेळच्या कृष्ण रूपाची मोहिनी पटली. ती सृष्टी सौंदर्याची कलाकृती अतिशयच अपूर्व होते. नंतर श्रीकृष्णाने दुदुंबीचे त्या फाट साम्राज्य त्या दोघा पुत्रासारखे वाटून दिले. तेव्हा ते दोघेही पांडवांच्या यज्ञाच्या त्या शापकरणाचे रक्षण करण्याकरिता सैन्य निघाले. नंतर ब्रह्मदेव शंकर यांची वाटेत भेट झाली. त्यांना तेथे केलेल्या कृष्णलीला कळल्या तेव्हा हसूच लोटले. नंतर नारदाच्या सांगण्यावरून मत्स्य मगर यांना मैत्री करावयास सांगून त्या दोघांनाही सत्यलोक मिळेल असा आशीर्वाद दिला. तो मत्स्य म्हणजे वडवानल व मगर म्हणजे धूमकेतू होय, हे सांगावयास नकोच. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा श्रवण करूया. सैन्यपाळ पांडवांच्या श्यामकर्ण अश्वांना पकडतो हे श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.